नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, VKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, मतदान झालं। या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पॅनलला भरघोस असं यश मिळालेलं आहे, म्हणजे शिखरा एवढं यश मिळालेलं आहे। बघा, या अगोदरच्या निवडणुका व्हायच्या, यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि पृथ्वीराज जाचक यांचा पॅनल असायचा, परंतु यावेळेस हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांच्या सोबत असल्याचं आपल्याला दिसून आलं। आणि म्हणजे अजित पवार यांच्या सोबत हर्षवर्धन पाटील गेल्याने हर्षवर्धन पाटलांच्या सहकार्याने छत्रपती कारखान्यावरती पुन्हा एकदा अजित पवारांचा पॅनल आला असं म्हणता येईल। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही 2015 पासून झाली नव्हती, ती आत्ता झाली। 10 वर्षांनी निवडणूक झाली छत्रपती सहकारी साखर कारखान्याची। आणि या निवडणुकीमध्ये मात्र बहुसंख्य लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। त्यात बघा, गेल्या पंचवार्षिक किंवा त्याच्या अगोदरची पंचवार्षिक किंवा त्याच्या अगोदरची पंचवार्षिक आपण बघा, या प्रत्येक निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा त्या ठिकाणी पॅनल असायचा आणि तो पॅनल तगडी फाईट असा द्यायचा। म्हणजे आज जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये बघा, प्रत्येक उमेदवार हा किमान 6000 मताच्या फरकाने निवडून आला। म्हणजे विरोधकाला 3000, 2500, 4000, 5000 मतं, तर निवडून येणाराला 10,000च्या वरती मतं। म्हणजे सगळे जे उमेदवार आहेत ते 9 ते 10,000च्या वरच्या मताने निवडून आलेले आहेत। म्हणजे मोठं असं यश हे हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे अजित पवारांना मिळालं की काय, असं एकंदरीत म्हणता येईल। आता काही जणांना वाटेल की हर्षवर्धन पाटलांचं काहीच नाही, कसं काय हर्षवर्धन पाटलांमुळे कसं काय होऊ शकतं, परंतु आपण हे देखील पाहिलं पाहिजे की हर्षवर्धन पाटील हे गेली 20 वर्ष झालं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, इंदापूर तालुक्याचे आमदार होते, इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। आणि त्यानंतर 2014ला जरी पराभव झाला असला तरी विरोधी पक्ष म्हणून सक्षम हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यामध्ये आहेत। म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये विरोधी पक्ष हा दुसरा कोणीही नाही, किंवा विरोधी नेता हा दुसरा कोणी नाही। दत्ता भरणेंच्या विरोधामध्ये एकच नेता, तो म्हणजे हर्षवर्धन पाटील। त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना मानणारे देखील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सभासद आहेत। आपण असं म्हणून चालणार नाही की हा कारखाना अजित पवार, शरद पवार, सुप्रियाताई यांच्या ताब्यात कायमस्वरूपी असल्यामुळं, तसंच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे असल्यामुळं आणि पृथ्वीराज जाचक तिकडे गेल्यामुळे कारखाना निवडून आला, असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही। का तर हर्षवर्धन पाटील यांनी या पाठीमागच्या इलेक्शनचा जर आपण इतिहास पाहिला, म्हणजे छत्रपती कारखाना भवानीनगर या कारखान्याचा जर आजवरचा इतिहास पाहिला, तर विरोधी पक्षाचा जो पॅनल होता आजपर्यंतचा, तो पॅनल हा बळकट असा पॅनल होता आणि जोरदार अशी निवडणूक व्हायची। पृथ्वीराज जाचक, हर्षवर्धन पाटील यांचा जो पॅनल व्हायचा, या पॅनलला हर्षवर्धन पाटील यांचं बळ असायचं आणि दुसरा पॅनल म्हणजे अजित पवारांचा असायचा। तर जेमतेम 500 मतांनी किंवा 700-800 मतांनी अजितदादा यांचा पॅनल या पाठीमागे येत होता। परंतु आता एवढ्या मतानं पॅनल आला म्हणजे त्याचं विश्लेषण आणि त्याचं उत्तम उदाहरण देखील आपण पाहिलं पाहिजे। मतदानाच्या ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे एकाच टायमिंगला मतदान करायला मतदान केंद्रावरती पोहोचले होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलं। त्यावेळेस अजितदादा यांनी देखील म्हटलं की मदत करा, सहकार्य करा। म्हणजे याचाच अर्थ असा की हर्षवर्धन पाटील आपल्याला प्रचारामध्ये कुठेही दिसले नाही, निवडणुकीमध्ये दिसले नाही। म्हणजे निवडणुकीत का दिसले नाही, तर हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाचे नेते आहेत आणि शरद पवारांनी या कारखान्यातून माघारी घेतली। त्यांनी जाहीर केलं की आम्ही निवडणुका लढवणार नाही कारखान्याच्या,
त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांनी देखील साहजिकच पॅनल केला नाही किंवा विरोधी जो पॅनल होता दुसरा जो तानाजीराव थोरात यांचा, या पॅनलला मदत केली नाही. उलट अजित पवार यांच्या संपर्कात राहून दत्ता भरणे, अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक, हर्षवर्धन पाटील यांनी योग्य नियोजन करून हा कारखाना जवळपास 10,000 मताच्या फरकाने निवडून आणला. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा देखील मोठा वाटा आहे असं देखील म्हणता येईल आपल्याला. म्हणजे ही गोष्ट कोणीही टाळू शकत नाही की हर्षवर्धन पाटलांचं यामध्ये काही सहकार्य नाही असं टाळता येणार नाही. कारण की आपण हर्षवर्धन पाटील यांना मानणारे देखील मतदार आहेत हे देखील आपण जाणलं पाहिजे. आपण जर असं म्हणत गेलो की हर्षवर्धन पाटलांचं काय नाही, आता संपलंय राजकारण, वरच्या भागामध्ये तर काय, असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की कालची जी विधानसभा निवडणूक झाली 2024ची, यामध्ये आपण पाहिलेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांना लाखाच्या दरम्यान मतं मिळालेली आहेत. त्याच्या अगोदरची निवडणूक झाली पाहिली तर 1,09,000 मतं पडले. म्हणजे 1,00,000 मतदार ज्या उमेदवाराला पडतं त्या उमेदवाराला मानणारे कारखान्यालाच काय तर सगळ्याच संस्थांमध्ये लोक असतात. तर तसंच हर्षवर्धन पाटील यांना मानणारा देखील सभासद मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा देखील फायदा अजित पवार गटाला झाला आणि अजित पवार यांचा पॅनल हा हर्षवर्धन पाटील यांच्या मदतीनं भरघोस मताने निवडून आला असं आपल्याला म्हणता येईल. बघा, अशी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील की हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांना मदत केली नाही, असं अनेक उदाहरण, म्हणजे मदत केली याची उदाहरणं देता येतील, नाही केली असं अजिबातच म्हणता येणार नाही. हर्षवर्धन पाटील यांचा जो संपर्क आहे इंदापूर तालुक्यामधले तसंच बारामती तालुक्यामधले देखील हर्षवर्धन पाटील यांना मानणाऱ्या आणि ओळखणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो सगळ्याच्या सगळा वर्ग हा हर्षवर्धन पाटलामुळे अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिला आणि छत्रपती कारखान्यावरती पुन्हा एकदा अजित पवार यांचा झेंडा, अजित पवार यांची सत्ता आली. तर बघा, आता चेअरमन कोण होईल, काय होईल, हा वाद देखील पुढे आहे. आता त्याचं देखील आपण विश्लेषण करणार आहोत की कारखान्याला भले मोठे म्हणजे 21च्या 21 उमेदवार निवडून आलेत. आता याच्यामध्ये चेअरमन होण्याची ताकद ठेवणारे सुद्धा अनेक आहेत. आता सगळ्यात ज्येष्ठ संचालक म्हणजे पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पूर्वीचं. तर त्यामुळं कोण चेअरमन होईल, काय होईल याचं देखील विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. कोण चेअरमन होईल हे देखील आपण त्यामध्ये सांगणार आहोत. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतचं, मी भीमराव कडाळी पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.